आषाढ पौर्णिमा म्हणजेच गुरुपौर्णिमा. आपल्या भारतीय संस्कृतीमध्ये गुरुपरंपरेला एक अतिशय अनन्यसाधारण असं महत्त्व आहे. गुरुपौर्णिमेच्या दिवशी आपल्या गुरुजनांना वंदन करून त्यांना गोडाधोडाचा नैवेद्य आपल्याकडे दाखविला जातो. आज गुरुपौर्णिमेसाठी अगदी झटपट करता येईल अशी मूग डाळीची पौष्टिक खीर करूया. एकदम कमी साहित्यात आणि मुख्य म्हणजे झटकीपट ही खीर तयार होते आणि चवीला तर सुरेख लागते. आता सगळ्यात पहिले आपल्याला मुगाची डाळ एक 2 ते 3 पाण्याने स्वच्छ अशी धुवून घ्यायची. हल्ली सगळ्याच गोष्टींवर बऱ्यापैकी फवारणी होते, त्यामुळे मी नेहमी डाळ धुवून घेते, पण धुवायची नसेल तर मात्र पुसून घेतली तरीही चालू शकेल. स्वच्छ अशी धुवून झाल्यावर डाळ वेळून घ्यायची. आज आपण ही खीर कुकरमध्ये करणार आहोत, त्यासाठी मी इथे छोटा कुकर घेतला आहे. कुकरमध्ये ही वेळून घेतलेली डाळ घालायची. ही डाळ आपण धुवून घेतल्यामुळे थोडीशी ओलसर आहे आणि त्यामुळे ती खाली तळाशी चिकटून राहते, म्हणून तळापासून व्यवस्थित हलवत राहून डाळ कोरडीच अशी भाजून घ्यायची. जसजसा डाळीतील पाण्याचा अंश कमी होतो तशी डाळ व्यवस्थित अशी भाजली जाते. एक साधारण 3 ते 4 मिनिटं भाजून झाल्यावर यामध्ये साजूक तूप घालायचे आणि आता ही डाळ आपल्याला छान खमंग होईस्तोवर तुपावर भाजून घ्यायची. हे असं अधेमध्ये हलवत राहायचं आहे आणि छान डाळ भाजून घ्यायची. डाळीचा रंग हलकासा पालटला आणि एक हलका सुवास येऊ लागला की समजावं डाळ आपली खमंग भाजली गेली. आता यामध्ये गरम पाणी घालायचं आहे. लक्षात घ्या, पाणी हे शक्यतो गरमच घालायचं. सगळं एकदा व्यवस्थित असं हलवून घ्यायचं आहे. गोडाचा पदार्थ असला तरी अगदी चिमूटभर चवीला मीठ घालायचं आहे. आणि आता कुकरचं झाकण लावायचं आणि कुकरच्या 2 शिट्ट्या काढून घ्यायच्या. कुकरची वाफ मुरली आहे. आता कुकरचं झाकण काढते. मुगाची डाळ शिजायला फार असा वेळ लागत नाही, अगदी पटकन ही डाळ शिजून येते. एकदा सगळं व्यवस्थित असं हलवून घ्यायचं आहे. थोडंसं पाणी वाढवते. बघा, डाळीचं अगदी वरण झालेलं नाही आहे, ही अशी डाळ शिजवून घ्यायची. आता अगदी मंद आचेवर गॅस लावायचा आहे. चवीप्रमाणे गूळ घालायचा आहे आणि खवलेला ओला नारळ घालायचा आहे. नारळ मात्र अवश्य घाला. खिरीला रंग सुरेख यावा यासाठी अगदी किंचित हळद घालायची. आता हे सगळं आपल्याला व्यवस्थित असं मिसळून घ्यायचं आहे. आपण घातलेलं गूळ, खोबरं या डाळीमध्ये छान असं एकजीव झालं पाहिजे. अर्धी वाटी मुगाच्या डाळीसाठी 1 वाटी चिरलेला गूळ हे अगदी योग्य प्रमाण आहे. तरीही तुम्हाला थोडंसं कमी जास्त करायचं असेल तर नक्कीच करू शकता. गूळ विरघळेपर्यंत अधेमध्ये हलवत राहायचं आणि खीर छान अशी शिजवून घ्यायची. खिरीला छान अशी उकळी येऊ लागली की यामध्ये जायफळ आणि वेलदोड्याची पूड घालायची. जायफळ आयत्या वेळेस किसून घातलं तरीही छान स्वाद येईल. एक 2 ते 3 मिनिटं सगळं व्यवस्थित असं हलवत राहून छान उकळी काढून घ्यायची. आता यामध्ये दूध घालायचं आहे. दुधाऐवजी नारळाचं दूध घातलं तरीही चव सुरेखच येते. तळापासून सगळं व्यवस्थित एकदा पुन्हा हलवून घ्यायचं आणि आणखी एक 3 ते 4 मिनिटं खीर छान उकळवून घ्यायची. आता तुम्हाला वाटेल दूध घातलं आहे, गूळ पण आहे, तर ही खीर फुटेल का बरं? तर अजिबात नाही. अगदी मंद आचेवर ही खीर सतत हलवत राहायची, म्हणजे अजिबात फुटत नाही. आमच्याकडे उपवासाला देखील ही खीर केली जाते, तेव्हा येणाऱ्या श्रावण महिन्यात एखाद्या उपवासाला ही खीर तुम्ही नक्की करून बघा. बघा, इतपत ही खीर अशी पातळ ठेवायची. कारण जसजशी ही खीर गार होते तशी छान आळून येते, त्यामुळे ही अशी कन्सिस्टन्सी ठेवायची. आता थोडेसे बेदाणे घालते. एकीकडे कडल्यामध्ये 2 चमचे तुपावर थोडेसे ड्रायफ्रूट्स हलकेसे परतून घेतले, ते यामध्ये घालायचे. ड्रायफ्रूट्स नाही घातले तरीही चालेल, पण ओलं खोबरं मात्र नक्की घाला. सगळं व्यवस्थित असं एकदा हलवून घ्यायचं आहे आणि इथे आपली ही मुगाच्या डाळीची झटपट अशी खीर नैवेद्यासाठी तयार. या खिरीमध्ये मुगाची डाळ असल्यामुळे ती पचायला अगदी हलकी असते आणि त्यामुळे लहान मुलांना म्हणा किंवा वृद्ध व्यक्तींना ती अतिशय फायदेशीर ठरते. थोडीशी गार झाल्यावर बघा रंग कसा खुलून आला आहे.
मस्त अशा वाफाळत्या खिरीचा आपल्या गुरुवर्यांना नैवेद्य दाखवायचा आहे आणि मनोभावे त्यांना वंदन करायचं आहे. अगदी साधीशी पण तितकीच झटपट आणि चविष्ट अशी ही मूग डाळीची खीर तुम्ही नक्की करून बघा आणि तुमचे अभिप्राय माझ्यासोबत नक्की शेअर करा. धन्यवाद.